तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की जे वितरण आहे, वितरणाला एवढा विलंब का होतोय बघा. कारण मार्च ते मी आणलंय बघा, आज 11 तारीख आहे बघा. तुम्ही बघू शकता इथे 11 तारीख आहे आज. तरी पण अजूनही म्हणजे वितरणाबाबत कुठल्याही प्रकारचं हे नाही केलेलं बघा. म्हणजे अ, आदित्य तटकरेकडून कुठल्याही प्रकारे किंवा सरकारकडनं कुठल्याही प्रकारचं अजून म्हणजे त्याचं जे आहे कधी वितरण होणार आहे, याची काहीही माहिती अजूनपर्यंत दिलेली नाही बघा. तर सध्याची परिस्थिती अशी आहे ना, की म्हणजे जवळपास आता तिसरा महिना लागलाय, बरोबर? पहिलं काय व्हायचं ना, की मागच्या महिन्याचे पैसे ह्या महिन्यामध्ये 11 तारखेपर्यंत जी-आर यायचा आणि त्यानंतरनं पैसे वितरणाला सुरुवात व्हायची. प्रति महिना किती समजा ₹1500 आपल्याला भेटतात. तर यामुळे काय ना, लाखो महिला ज्या आहेत प्रभावित होतात बघा. कोणी बी लावलेली असते, कोणाचे मुलांचे शिक्षण असतात, कोणाचे मेडिसिन असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामुळं काय होतं ना, की खूप प्रभावित होतात बघा. मार्च महिन्याचा हप्ता जो आहे ना, तो एप्रिलमध्येच मिळणं अपेक्षित होतं बघा. एप्रिल महिना संपून गेलेला आहे, तरी पण अजूनपर्यंत म्हणजे सरकारने कुठल्याही प्रकारचं मेसेज पण नाही केला, माहिती नाही दिली आणि पैसे खात्यात नाहीत अजून. आणि अधिकृत कुठल्याही प्रकारची घोषणा पण सरकारने अजूनपर्यंत केलेली नाही बघा. तर विलंबनाची कार्य काय आहे, की कारणं काय आहेत, की के तपासणी चालू आहे. के व्हेरिफिकेशन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. 30 एप्रिलला मुदत संपली होती. ठीक आहे. पण तरी पण 30 एप्रिलला मुदत संपल्यानंतर जे आहे आता तर के प्रक्रिया काय मॅन्युअलीच म्हणजे एक-एक पेज तो हे करत चेक करत नाही बसत आहे ना, सगळं म्हणजे सिस्टम थ्रूच. कॉम्प्युटर चेक करणार सगळं. तर यालाही विलंब नव्हता व्हायला पाहिजे आतापर्यंत. कमीत कमी मग मार्च महिन्याचा जी-आर तरी काढायला पाहिजे होता. आता डेटा क्रॉस चेक, ठीक आहे, डेटा क्रॉस चेक. लाभार्थ्याचा डेटा तपासला जात आहे, जे 2 महिन्याहून अधिक काळ चालू आहे. हे पण चुकीचं आहे. एवढा टायमिंग नाही लागायला पाहिजे. कमीत कमी जे पात्र आहेत ना, त्या महिलांना तरी कमीत कमी हप्ता वाटप करायला पाहिजे. जी-आर प्रक्रिया दरवर्षी जून महिन्यात के होणार असे जी-आरमध्ये नमूद आहे बघा. पण आता अजूनपर्यंत हे मागचेच हप्ते आलेत नाही. पण यंदा विलंब होऊ शकतो. कारण जूनचा काही जी-आर आहे आता तो सगळे डिटेल आपल्याला जूनमध्ये कळणार, की नवीन के होणार की नाही. पण जुन्या जी-आरमध्ये के होणार दर प्रत्येक जूनमध्ये असं म्हणलेलं आहे बघा. आणि महत्त्वाचे प्रश्न काय आहेत, की के तपासणीसाठी 2-2.5 महिने म्हणजे लागतात का? खरंच लागतात का? कारण आपण बघू शकतो, की आता सगळं कॉम्प्युटराइज झालेलं असल्यामुळे काय होतं ना, की लगेच आपण म्हणजे कॉम्प्युटरच चेक करणार ना, तर एवढे दिवस नाही लागायला पाहिजे. दरवर्षी महिलांचे हप्ते 3-4 थांबवले जाणार का? म्हणजे 3-3, 4-4 महिने हे हप्ते खरंच थांबवले जाणार आहे का? योजनेचा फायदा महिलांना योग्य वेळेत कसा मिळणार? याचंही सरकारने थोडंसं उत्तर द्यावेत. आणि सरकारची भूमिका कधी स्पष्ट होणार, की महिन्याच्या महिन्याला पैसे सरकारनं द्यायला पाहिजेत. तर सध्या त्याला आपली मागणी काय आहे, की ₹3000 म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे हे तिन्ही पण हप्ते म्हणजे कमीत कमी मार्च आणि एप्रिल तरी हे 2 हप्ते द्यायला पाहिजे या मे महिन्यामध्ये. किमान 2 हप्ते जरी त्वरित जमा केले ना, की थोडीशी एक म्हणजे जो योजना चालू आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीला जे मनामध्ये शंका आहेत त्या निघून जातील. महिलांनी सर्व के-वाय-सी व कागदपत्रे पूर्ण केली आहेत बघा. कारण 30 एप्रिललाच त्याची मुदत संपलेली आहे याची के-वाय-सीची. आणि आता 11 दिवस आहे. मग पुढच्या म्हणजे 10 दिवसामध्ये वितरण व्हायला पाहिजे होतं. 20 मेच्या आतमध्ये तरी कमीत कमी आहे ना, जी-आर काढून काहीतरी स्पष्टपणे माहिती द्यावी, की ह्या तारखेला वितरण होईल म्हणून, बरोबर. आता सरकारला एकच विनंती आहे आपली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे, की लवकरात लवकर म्हणजे जे आहे ते वितरण तुम्ही करावं. महिलांचा जो संयम आहे, तो संयम तपासून आहे आणि के-वाय-सी ज्यांची पूर्ण केलेली आहे, सर्व कागदपत्रे अपडेट आहेत. तर सरकारची पण एक नैतिक जबाबदारी असते, की वेळेवरती जे आहे वितरण करायला पाहिजे. कारण आता जवळपास 3 महिने ओलांडून गेलेले आहेत. आणि तिसरा महिना लागलेला आहे जवळपास आणि अजूनही जी-आर कुठल्याही प्रकारचा आलेला नाहीये. तर याच्यावरती तुमचं काय मत आहे? सरकारने मार्च, एप्रिल आणि मे तिन्ही हप्ते एकत्र द्यावेत का? ते कमीत कमी मार्च आणि एप्रिल तरी द्यावेत. टप्प्याटप्प्याने तर आता शक्यच नाही कारण 2 ऑलरेडी जे हप्ते आहेत ते पेंडिंग आहेत आणि मेचा हप्ता जो आहे तो समजा आता करंट आहे. तर मेचा जरी समजा नाही दिला तर कमीत कमी मागचे 2 जे हप्ते आहेत, ते पुढच्या 1 आठवड्यामध्ये सरकारनं द्यायला पाहिजे. तर हे सगळं होतं बघा. जे आहेत आपण हे सगळे पॉइंट्स बघितले. तर सरकारने लवकरात लवकर जे आहे ते याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो हप्ता लवकरात लवकर जे आहे जी-आर काढून हप्ता वितरणाला सुरुवात करावी. कारण इथं बघू शकता हे सगळ्या गोष्टी आवश्यक वितरण का असते, की म्हणजे ह्या योजनेच्या ह्याच्यावरती खूप काही महिला ज्या असतात त्या अवलंबून असतात. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे ज्या एकल महिला आहेत, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे प्रमाणपत्र वगैरे नाही आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा पोर्टलवरती के-वाय-सीचं काहीतरी ऑप्शन सरकारनं लवकरात लवकर आणावं हीच त्या सरकारला आपण विनंती करू शकतो. आणि ह्या 2 महिन्यांचा जो हप्ता आहे, तो हप्ता लवकरात लवकर वितरण करावं. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओ